एम-एस-टी-सी-ई-टी सिलेबस आणि मार्किंग स्कीम. एम-एस-टी-सी-ई-टी 2025 करिता. The question will be based on the syllabus of a State Council of Educational Research and Training महाराष्ट्र. म्हणजे जो काही सर्व सिलेबस असणार आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबस वरती हा सर्व सिलेबस आधारित आहे. एम-एस-टी-सी-ई-टीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो काही 11th-12th चा जो सिलेबस आहे त्यावरती हा सर्व सिलेबस असणार आहे एम-एस-टी-सी-ई-टीचा. Approximately 20% weightage will be given to Standard 11 curriculum and 80% weightage will be given to the Standard 12 curriculum while setting the question paper. म्हणजेच क्वेश्चन पेपर सेट करत असताना एम-एस-टी-सी-ई-टी 2025 असेल किंवा एम-एस-टी-सी-ई-टीचा जो क्वेश्चन पेपर आहे तो सेट करत असताना महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे 11वी आहे 11 स्टँडर्ड त्याचा 20% सिलेबस आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12चा 80% सिलेबस असं 80 आणि 20 मिळून 100% सिलेबस जो आहे तो एम-एस-टी-सी-ई-टी क्वेश्चन पेपर ही 11th आणि 12th वरून ही तयार केली जाते सिलेबस वरून. देयर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. तिथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये या एंट्रन्स एक्झाम मध्ये. हावेवर डिफिकल्टी लेवल विल बी, परंतु जी डिफिकल्टी काठिण्य पातळी जी आहे बी ॲट पर विथ द जेई मेन, ती जेई मेन सारखी असणार आहे फॉर मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री. And difficulty level for biology will be at per with NEET the question. आणि जी काही डिफिकल्टी लेवल असणारी बायोलॉजी करिता ती नीट सारखी असणार आहे. द क्वेश्चन विल बी मेनली ऍप्लिकेशन बेस्ड. म्हणजे क्वेश्चन आहे ते सर्व ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. एम-एस-टी-सी-ई-टी विल कन्सिस्ट ऑफ 3 क्वेश्चन पेपर ऑफ अ मल्टिपल चॉईस क्वेश्चन एमसीक्यू. एम-एस-टी-सी-ई-टीच्या पेपरमध्ये 3 क्वेश्चन पेपर असणारे, त्यामध्ये सर्व एमसीक्यू असणारे. अँड ईच पेपर विल बी ऑफ 100 मार्क्स. आणि प्रत्येक जो पेपर आहे तो 100 मार्काचा असणार आहे. डिटेल्स आर गिवन बिलो. आणि त्याचे डिटेल्स हे खाली दिलेले आहे. त्यामध्ये पेपर 1, पेपर 2, पेपर 3 असे 3 पेपर असतात. पेपर 1 हा मॅथमॅटिक्सचा असतो, तर त्यामध्ये पेपर 2 हा फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि पेपर 3 हा बायोलॉजी करिता असतो. पेपर 1 मॅथमॅटिक्स मध्ये जे एमसीक्यू म्हणजेच नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एमसीक्यू बेस्ड ऑन, तर 11वीचे 11चे 10 एमसीक्यू 11वीच्या सिलेबस वरती आधारित हे 10 म्हणजे 10 एमसीक्यू असणारे आणि 12च्या म्हणजे 12वीच्या सिलेबसच्या आधारावरती 40 म्हणजे 40 एमसीक्यू असणारे असे 11वीचे 10 आणि 12वीचे 40 अधिक म्हणजेच एकूण जर केली तर 50 एमसीक्यू हे असणारे मॅथमॅटिक्स करिता. आणि मॅथमॅटिक्स मध्ये एका क्वेश्चनला 2 मार्क्स असणारे, 2 मार्क्स फॉर 1 क्वेश्चन. टोटल मार्क्स होणारे 100 आणि ड्युरेशन असणारे 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तास. त्यानंतर पेपर सेकंड मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर फिजिक्सचे 11वीचे सिलेबस वरती 10 क्वेश्चन, 12वीच्या सिलेबस वरती 40 क्वेश्चन असे फिजिक्सचे 50 क्वेश्चन. सेम केमिस्ट्रीचे पण 11वीच्या सिलेबस वरती 10 क्वेश्चन, 12वीच्या सिलेबस वरती 40 क्वेश्चन असे 10 अधिक 40 म्हणजे 50 क्वेश्चन हे केमिस्ट्रीचे, 50 क्वेश्चन हे फिजिक्सचे. आणि यामध्ये 1 मार्काचा एक क्वेश्चन असणार म्हणजे फिजिक्सचे 50 क्वेश्चन 1 मार्काला आणि केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन त्यांना 1 मार्क असे 50 अधिक 50 म्हणजे फिजिक्सचा 50 मार्क, केमिस्ट्रीचे 50 मार्क असे टोटल 100 मार्काचा हा पेपर सेकंड असणार आहे. त्याला देखील 90 मिनिट्स ड्युरेशन वेळ असणार आहे, 1.5 तास वेळ असणार आहे. त्यानंतर पेपर थर्ड हा बायोलॉजी करीत आहे. त्यामध्ये 20 क्वेश्चन हे 11च्या सिलेबस वरती असणारे 20 क्वेश्चन, 12वीच्या सिलेबस वरती 80 क्वेश्चन आणि 1 मार्काला हा क्वेश्चन असणारे असे 80 अधिक 20 म्हणजे 100 मार्काचा हा टोटल पेपर असणार आहे. याकरिता देखील 90 मिनिट वेळ असणार आहे. द क्वेश्चन विल बी सेट ऑन. आता क्वेश्चन जे सेट केले जाणार आहे हे होल सिलेबस ऑफ स्टँडर्ड 12th ऑफ 2024-25 ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स सब्जेक्ट प्रिस्क्राइब्ड बाय स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र. म्हणजे पूर्ण सिलेबस वरती 12वीचा जो 2024-25चा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्सचा जो सिलेबस आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा, तर त्यावरती हे क्वेश्चन असणारे क्वेश्चन हे सेट केले जातात त्यावरून. अँड सिलेबस ऑफ 11 स्टँडर्ड 11 2023-24 प्रिस्क्राइब्ड बाय
स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र मेन्शन बिलो. आणि 11वीचा जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 2023-24चा जो सिलेबस आहे त्याच्यानुसार हा पेपर सेट केलेला आहे, म्हणजे असणार आहे. यामध्ये फिजिक्सची चॅप्टर युनिट्स स्टँडर्ड ऑफ 11 सिलेबस. फिजिक्सचे कोणते चॅप्टर असणार आहे तर वेक्टर, एरर एनालिसिस, मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, केमिस्ट्रीचे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, chemical bonding, redox reaction, elements of group 1, 2, states of matter, gaseous and liquids, adsorption and colloid surface chemistry, hydrocarbon, basic principle of organic chemistry, chemistry in everyday life, mathematics karita, trigonometry, second, straight line, circle, probability, complex numbers, permutation and combination, functions, limits, continuity, conic section, biology मध्ये biomolecule, respiration and energy transfer, human nutrition, excretion and osmoregulation या टॉपिक वरती 11वीच्या क्वेश्चन हे या टॉपिक वरती असणार आहे. या चॅप्टर्स वरती हे क्वेश्चन जे आहे एमएसटी सीईटीचे असणार आहेत. अशा पद्धतीने आपण एमएसटी सीईटीचा सिलेबस आणि मार्किंग स्कीम ही बघितलेली आहे.